नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं सहज इंग्लिश अकॅडमी ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत. पहा, आज सेशनमध्ये मी तुम्हाला काही निवडक वाक्यरचना देणार आहे इंग्रजीच्या, ज्या की तुम्ही सहजपणे तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही वापरू शकता. बघा, हा जो चॅनल आहे हा माझा इंग्लिश स्पीकिंगचा आहे. दुसरा एक चॅनल आहे तो माझा आहे इंग्लिश ग्रामरचा. कारण की ह्या चॅनलवर फक्त इंग्लिश स्पीकिंगच्या रिलेटेडच मी फक्त कन्सेप्ट अपलोड करतो आणि त्या चॅनलवर फक्त ग्रामरच्या रिलेटेडच माझे व्हिडिओज असतात. बघा, त्या चॅनलचं नाव आहे अतुल सर इंग्लिश क्लास. एका लेक्चर मध्ये माझे एकच कन्सेप्ट असतो, पूर्ण डिटेल्स मध्ये असतो. पहा, जसं तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं तसं तुम्ही याही चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. बघा, आज तुम्हाला काय ज्या वाक्यरचना सांगणार आहे त्या लिहून घ्या, वहीमध्ये लिहून घ्या आणि तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही ते वापरा. बघा, त्याच्या कामाने माझी निराशा झाली. काय? त्याच्या कामाने माझी निराशा झाली. बघा, पहिली वाक्यरचना, त्याच्या कामाने माझी निराशा झाली म्हणजे हिज वर्क वॉज डिसअपॉइंटिंग. अपॉइंटिंग मी. ओके. दोन मुलीत कोणती अधिक उंच आहे? दोन मुले त्यातनं अधिक उंच कुठली आहे? मग असं ज्यावेळेस तुम्हाला बोलायचंय तर तुम्हाला तिथे ही वाक्यरचना वापरायची. बघा, हु इज टॉलर ऑफ दी टू गर्ल्स? क्वेश्चन मार्क. त्याच्यानंतर आहे, मला औषधं कोठे मिळतील? मला औषधे कोठे मिळतील? फ्रॉम वेअर विल आय गेट द मेडिसिन? प्रश्नचिन्ह. ओके. त्याच्यानंतर, मी जाण्याचा निश्चय केला आहे. आता हे वाक्य तुम्ही दोन प्रकारे बोलू शकता. म्हणजे आय हॅव डिसाइडेड टू गो, पण त्याला दुसरा पर्याय आहे, आय एम डिटरमाइंड टू गो. आय एम डिटरमाइंड टू गो. ह्या डिटरमाइंड नंतर तुम्ही कुठलाही वर्ब वापरा. मी बोलण्याचा निश्चय केला आहे. आय एम डिटरमाइंड टू स्पीक. मी लिहिण्याचा निश्चय केला. आय एम डिटरमाइंड टू राईट. म्हणजे इथं जो वर्ब येईल त्याचा तुमचा निश्चय असेल. मी रात्री लवकर झोपायला गेलो होतो पण मला झोप काही आली नाही. बघा वाक्यरचना, मी रात्री लवकर झोपायला गेलो होतो पण मला झोप काही आली नाही. क्या वाक्यरचना खूप छान आहे. आय वेंट टू बेड अर्ली last night but could not sleep. ओके. म्हणजेच मी रात्री झोपायला लवकर गेलो पण मला काही झोप आली नाही किंवा मी झोपू शकलो नाही. बघा, या वाक्यरचना लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. थोड्याशा ह्या वाक्यरचना तुमच्या दैनंदिन जीवनातल्याच आहेत पण खूप छान आहेत. जर हे लेक्चर तुम्हाला ह्या वाक्यरचना खूप महत्वाच्या वाटत असतील तर तुम्ही तुमच्या मित्रांना पण असं वाटत असेल की बाबा त्यांना पण थोडंसं स्पीकिंग मध्ये सहकार्य होईल तर तुम्ही शेअर करू शकता. त्याच्यानंतर बघा, आम्ही चित्र भिंतीवर टांगले. म्हणजे एक फोटो फ्रेम आहे, तुम्ही काय केले त्याला भिंतीवर टांगले. मग त्याला कसं लिहिणार तुम्ही इंग्लिशमध्ये? वी हंग द पिक्चर ऑन द वॉल. मंगळवारी आमचे दुकान बंद असते, त्या दिवशी आम्ही नवा माल आणायला जाऊ. बघा, दुकानामध्ये गेल्यानंतर म्हणतात ना की मंगळवारी आमचं दुकान बंद असतं आणि त्या दिवशी आम्ही काय करणार, नवा माल आम्ही आणू. म्हणजेच मंगळवारी आमचे दुकान बंद असते, त्या दिवशी आम्ही नवा माल आणायला जाऊ.
बघा, ट्यूजडे इज आवर ऑफ डे. स्वल्पविराम, सॉरी, on that day we will go for fresh stock. आता फ्रेश स्टॉक म्हणजे नवा माल. ऑन दॅट डे म्हणजे काय, त्या दिवशी. ऑफ म्हणजे बंद असणे. ओके, लक्षात. हे असं तुम्हाला थोडस शब्दांचं, नवीन नवीन शब्दांचा अभ्यास झाला पाहिजे. त्याच्यानंतर पहा, आणखी काही विचारण्यासारखे. आपण होतो ना आणखी काही विचारण्यासारखे, त्यावेळेस मला हे वापरायचंय. एनिथिंग एल्स, anything else you wish to ask, you wish to ask. बघा, हो पण ही व्हरायटी इतकी लोकप्रिय आहे की लगेच विकली जाते. बघा, तुम्ही दुकानामध्ये गेल्यानंतर म्हणतात ना, हा जो माल आहे लगेच विकला जातो, कारण की हा माल खूप लोकांमध्ये चालतो किंवा पॉप्युलर आहे किंवा फेमस आहे, हे की नाही. म्हणजेच जर हे वाक्य जर तुम्हाला म्हणायचं असेल तर तुम्ही कसं म्हणणार, हो, येस, बट दिस व्हरायटी इज सो पॉप्युलर that it sells. One second, it sells very fast. ओके, नंतरची वाक्यरचना घ्या. गाडीला पोहोचायला किती वेळ लागेल. म्हणजेच गाडीला पोहोचायला तिथं किती वेळ लागेल. बघा, हाऊ लॉंग डज किंवा लागतो, सॉरी, गाडीला पोहोचायला किती वेळ लागतो. डज द ट्रेन टेक टू रीच देअर. आता इथं टेकचा अर्थ म्हणजे लागणे झालाय, इथं घेणे नाही. हा, म्हणजेच गाडीला पोहोचायला किती वेळ लागतो. बघा, त्या वाक्यरचना लिहून घ्या. वाक्यरचनांचा थोडासा तोडून तुम्ही अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला त्यांचा अर्थही लवकर लक्षात येऊन जाईल. लिहितायत तसं, पण तुम्ही पण थोडं घरी अभ्यास करा. त्यानंतरची वाक्यरचना आहे, विशेष ठीक नाही, रोज महागाई वाटेल तशी वाढत आहे, सगळ्या वस्तूंच्या किमती वाढत आहेत. बघा, विशेष ठीक नाही पण रोज महागाई वाटेल तशी वाढत आहे, सगळ्या वस्तूंच्या किमती काय वाढत आहेत. मग आता हे वाक्यरचना तुम्ही कसं लिहिणार बघा. नॉट सो गुड prices are going up. Everything is getting costly. जे बाकी सगळं ठीक आहे, पण किमती काय वाटेल तशा वाढत आहेत वस्तूंच्या, आहे की नाही. किमती वाढत आहेत, लक्षात. बघा, ह्या ज्या वाक्यरचना तुम्हाला दिलेले लिहून घ्या आणि त्या तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही वापरा. पहिल्यांदा पाठ करा थोडंसं, आणि मग त्याला तुमची जशी सिच्युएशन येईल तसं त्यांना वापरा. तेव्हा तुमच्या लक्षात येऊन जाईल आणि तुमच्या जिभेला वळण पडेल. बघा, ह्या सेशन मध्ये काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आणि पुढील सेशन मध्ये असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येईल. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.